जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद कैसा हो जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जागर यात्रेचा संविधान जागर यात्रेचा जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान छत्रपती शिवाजी जय भवानी जय भवानी जय श्रीता तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो पाचवा दिवस आहे संविधान जागर यात्रेचा काय सांगणार दोन शब्द जनतेला या ठिकाणी आज शिरपूर नगरीमध्ये आदरणीय माजी आमदार राहुल बोंद्रे यांची ही संविधान जागर यात्रा आज या शिरपूर नगरीमध्ये आलेली आहे। मी सगळ्या शिरपूरवासियांच्या वतीने संविधान जागर यात्रेचं मनापासून खूप खूप स्वागत करते। 26 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनापासून संविधान जागर यात्रेला चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवात झाली आणि आज या यात्रेचा 5वा दिवस आहे। जवळजवळ 50हून अधिक गावांमधून ही संविधान जागर यात्रा ही गेलेली आहे आणि या प्रत्येक गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या नागरिकांचा आहे। त्याला कारण आहे तसंच आहे कारण आज आपण पाहतोय की सगळीकडे वातावरण हे अतिशय दूषित करण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी केलंय। राज्यातील असेल किंवा केंद्रातील असेल हे भाजप सरकारने केवळ लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवत त्या ठिकाणी संविधानाला कसं नख लावता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न चालू केलेले आहे आणि सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालंय अशा पद्धतीचं वातावरण आज सगळीकडे आहे। मग महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव असतील, गॅसचे दरवाढ असेल, या सगळ्यांमध्ये सामान्य माणूस हा पिसला जातोय। एकीकडे मोठ्या प्रमाणात होत असलेली दरवाढ, भाववाढ आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमालाला भाव नाही। आज कुठलंही पीक जर आपण घेतलं, सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, या कुठल्याही पिकाला भाव नाही। मोठ्या प्रमाणात या पिकांचे भाव कमी झालेत आणि त्याच्यात दुसऱ्या बाजूला पुन्हा खतांचे आणि औषधांचे भाव वाढले। हे एक आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटामध्ये शेतकरी आज सापडलेला आहे। नोकऱ्यांचा आमिष दाखवलंय, नोकऱ्या नाहीत तरुणांना, तरुणांच्या हाताला काम नाही, महागाई प्रचंड वाढली। या सगळ्याच जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी बीजेपीची सत्ता जोपर्यंत आपण उलटून टाकत नाही तोपर्यंत हे प्रश्न संपणार नाही आणि कुठेतरी सर्वसामान्य माणसाला याची जाण यावी। आज संविधानाला धोका कोणापासून आहे ही जाणीव सर्वसामान्य नागरिकाला झाली पाहिजे। या उद्देशाने ही संविधान जागर यात्रा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये जाते आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने
जे संविधानाला वाचवणारे, जे लोकशाहीची मूल्य मांडणारे, ती लोकशाहीची मूल्य मांडणाऱ्या, संविधान मांडणाऱ्या लोकांच्या पाठीशी चिखली विधानसभा मतदारसंघातील जनता आणि एकूणच महाराष्ट्रातील जनता ही राहणार आहे. आणि ज्यांना लोकशाहीची मूल्य नको आहेत, ज्यांना संविधान मानायचं नाही, ज्यांना कायदा मानायचा नाही, ज्यांना केवळ दडपशाही करायची आहे, अशांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार. चिखली का आमदार कैसा हो? या ठिकाणी आपण महिलांना काय संदेश देणार या जागर यात्रेच्या माध्यमातून? महिलांमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि महिला ह्या घर ज्याप्रमाणे आपलं एक सांभाळू शकतात त्याप्रमाणे निश्चितच सगळं जग आणि सगळं तालुका सगळं सांभाळण्याची ताकद महिलांमध्ये आहे. महिला ही घर चालवू शकते आणि महिला जर नसली तर त्या ठिकाणी ते घर बिघडूही शकते. आणि म्हणून अर्धा जवळपास मतदार हा महिला आहेत. 50% मतदार आज महिला आहेत. महिलांनी जर ठरवलं तर नक्कीच सत्ता बदल होऊ शकतो आणि चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये हा बदल महिलांनी घडवून दाखवावा. संविधानाची मूल्य जोपासणाऱ्या, लोकशाहीची मूल्य जोपासणाऱ्या आणि कुठेतरी सर्वसामान्य माणसाचा आवाज असलेल्या आदरणीय राहुलभाऊ बोंद्रे यांच्या पाठीशी महिला नक्कीच राहतील असा मला ठाम विश्वास आहे. भाऊ, आजचा 5वा दिवस आहे संविधान जागर यात्रेचा. आपण शिरपूरमध्ये आलात. जनतेचा सहभाग कशा पद्धतीनं आहे आणि जनतेला काय आव्हान करणार आजच्या दिवशी? हे आजचा 5वा दिवस संविधान जागर यात्रेचा आणि मी जसं सांगितलं तसं दिवसेदिवस त्या संविधान यात्रेला जो प्रतिसाद आहे तो वाढतो. आज शिरपूरमध्ये पण तुम्ही पाहिलं की प्रचंड उत्साह आज दिसून येतोय. याच्या आधीच्या गावांमध्ये प्रचंड उत्साह होता. खरं तर संविधान जागर यात्रा सुरू झाली ही 26 जानेवारी 2024ला जो प्रजासत्ताक दिन होता आणि नुसता प्रजासत्ताक दिन नव्हता तर अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन होता. आणि अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही संविधान जागर यात्रा घेऊन जेव्हा सुरुवात केली, उदयनगर या गावामध्ये आम्ही या जागर यात्रेचा शुभारंभ केला. आणि जागर यात्रेच्या शुभारंभालाच माझ्यावर आणि माझ्या इतर सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आणि अशा पद्धतीनं या संविधान जागर यात्रेला एक सलामी, दडपशाहीची सलामी एक सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिलंय. थेट उपमुख्यमंत्री कार्यालयातून दबाव होता आणि त्या दबावापोटी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. अशा पद्धतीनं देशभरामध्ये सुरू आहे. आणि हे त्यांना जरी सत्ताधाऱ्यांना वाटत असलं तरी सर्वसामान्य माणसाला, नागरिकाला ते पचत नाहीये, रुचत नाहीये. आणि त्यामुळं हा जो वाढता प्रतिसाद आहे तो हेच दाखवतोय की चिखली मतदारसंघातली जनता आणि त्यासोबतच देशातली ही जनता ही लोकशाहीला मानणारी जनता आहे, ही संविधानाला मानणारी जनता आहे. आणि त्यामुळं ही जनता या लोकांना जे दडपशाही करतायत, जे खोटे गुन्हे दाखल करतायत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई जी असणार आहे ही सत्तेच्या विरोधात सर्वसामान्यांची ताकद अशा पद्धतीचा हा लढा राहणार आहे. आणि जेव्हा सर्वसामान्य माणूस बूट आवळतो तेव्हा ती जी प्रचंड शक्ती निर्माण होती त्या शक्तीच्या समोर कोणीही टिकू शकत नाही. संविधान जागर यात्रा ही आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले, आम्हाला किती अडवण्यात आलं तरी जनतेच्या न्यायालयात आम्ही आमचा लढा चालू. रात्र झाली असून सुद्धा या ठिकाणी युवकांचा या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी उत्साह या ठिकाणी आहे. काल संविधान जागर यात्रा उतरादा या गावामध्ये गेली तेव्हा 11 वाजलेले होते आणि 11 वाजता देखील प्रचंड संख्येने तिथं लोक उपस्थित होते. आणि खरं तर त्यांना 2 तास आधीच मी कळवलं होतं की रद्द करायचा का कार्यक्रम, पण त्यांनी नकार दिला. तर कितीही वाजो, रात्र हो, संविधान जागर यात्रा जिथं जिथं येईल तिथे रात्री देखील तिचा जागर सुरूच राहील. आणि खऱ्या अर्थाने जागर किंवा जागरण त्या यात्रेच्या निमित्ताने होते हे मला दिसतंय. आजच्या दिवशी किती गावं झालेत भाऊ? आज हे 10वं गाव आहे. 9 गावं झालेत आणि आता 10वं गाव आहे. आणि तुम्ही जे EVM बद्दल बोलत होता तर गावागावात मी जेव्हा चालतोय तेव्हा लोक मला सांगतायत की भाऊ, किंवा अशिक्षित अडाणी लोक देखील बोलतायत की ते जे पहिले ठप्प्यावालं होतं तेच मतदान करा, ही मशीनवालं मतदान करू नका, म्हणजे EVM नको म्हणून. पण काल परवाच चंदीगडमध्ये ज्या पद्धतीनं बॅलेट वोटिंग असताना देखील तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती मतं बाद केली, खोटे शिक्के त्याच्यावर मारले आणि बाद केले.
मग मला सांगा, EVM बदलून अशा पद्धतीनं जर असे सत्ताधारी राहिले की जे लोकशाहीला मानत नाही, जे हुकुमशाही पद्धतीनं करतायत, मग बॅलेट पेपर वर जर वोटिंग आलं तरी हे अशा पद्धतीनं जे चंदीगडमध्ये केलं ते कसे करणार नाहीत? यांनाचं समूळ उच्चाटन या विचारांचं हे झालं पाहिजे, हाच त्यावर उपाय आहे. माजी सैनिकांचं सगळ्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विनंती केलेली आहे की जागर यात्रेच्या माध्यमातून कवठळ्या गाव त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. सैनिक देशाच्या सीमेचं संरक्षण करतात, प्राणांची पर्वा न करता प्राणांची बाजी लावतात, जीवाची बाजी लावतात. आणि अशा वेळेस त्यांच्या डोळ्या देखत ज्यावेळेस देशाची लोकशाही जी आहे तिच्या नरड्याला मुखं लावल्या जात आहेत, त्या लोकांना, या सैनिकांना ते कसं सहन होईल? त्यामुळं हे सैनिक देखील या लढ्यात सहभागी होत आहेत. धन्यवाद.